ते भारताच्या माध्यमातून संवादाचं वहन करू शकतात. अमेरिका, रशिया, फ्रान्स, जपान आणि ऑस्ट्रेलिया यासारख्या प्रमुख देशांशी भारताचे संबंध अधिक व्यापक झालेले दिसत आहेत. या संबंधांमधील सर्वात महत्त्वाचा बदल कोणता वाटतो तुम्हाला? मला असं वाटतं की कुठेतरी या सगळ्या म्हणजे हे त्यातले काही देश आहेत, हे सगळे जगातले मोठे लोकशाही देश आहेत आणि त्यातला जो काही समान एक धागा असेल, एक त्यातला खास करून जपान, ऑस्ट्रेलिया, अमेरिका जे आपण आता क्वाडचा भाग आहोत, त्याला हिंद प्रशांत क्षेत्राची सुरक्षितता, तिथे कुठल्या एका देशाचं वर्चस्व होऊ नये किंवा त्या एखाद्या चीनसारख्या देशांनी एकत्र या सगळ्या भागाला एक स्वतःच्या प्रभावाखाली आणण्याचा प्रयत्न करू नये म्हणून जे काही सहकार्य करायचे. पण हे सहकार्य केवळ लष्करी नाही आहे, याच्यामध्ये पुरवठा साखळ्या आहेत, याच्यामध्ये कोविडची वॅक्सिन्स आहेत, याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहेत, त्याला वेगवेगळे आयाम आपण घालून दिले. दुसरा महत्त्वाचा भाग या देशांचा, याच्यामध्ये रशियाला मी वेगळं करीन, या सगळ्या देशांमध्ये भारतीय वंशाचे लोक, भारतीय नागरिक आणि भारतीय वंशाचे लोक यांची संख्या लक्षणीय आहे आणि त्याचा कुठेतरी आपल्या भारताच्या राष्ट्रीय हित साधण्यासाठी आपण वापर करू शकलो. हे का झालं? कारण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आत्तापर्यंतच्या प्रत्येक परराष्ट्र दौऱ्यामध्ये तिथे स्थायिक झालेल्या, तिथलं नागरिकत्व घेतलेल्या भारतीयांशी संवाद साधणं, त्यांच्याशी बोलणं, हे सगळं केल्यामुळे त्याला आपण या मैत्रीचे पूल बनवण्यामध्ये आपण ही गोष्ट करू शकलो. रशियासारखा देश आहे की सुरुवातीला आपण गेली 4 वर्ष युद्ध सुरू आहे आणि रशियाला एकटं पाडण्याचा प्रयत्न केला, पण भारत आणि रशिया यांची मैत्री अनेक दशकांपासून आहे आणि त्या मैत्रीला आपण कुठेही तडा जाणार नाही याची काळजी घेतली. त्याचा फायदा आपल्याला रशियाकडनं कच्चं तेल आयात करण्यात आणि त्याच्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था राखण्यात झाला. मला असं वाटतं की हे सगळ्या ज्या मोठ्या सत्ता आहेत त्यांचे भारताशी संबंध कसे आहेत, काय आहेत, ते जोखून त्या दृष्टीने त्या संबंधांची आधारणी, ज्याला हायपोनेशन न करता, म्हणजे भारत पाकिस्तान एका गटात, इराण इस्रायल एका गटात, असं हे न करता त्या देशाचे भारताशी कसे संबंध आहेत त्यावर आधारित जर आखणी केली तर मला असं वाटतं की या सगळ्या महत्त्वाच्या देशांशी एकाच वेळेला चांगले संबंध राखणं भारताला शक्य झालेलं आहे. तुम्ही